तर मित्रांनो, आता IPLने रंजकदार वळण घेतले असून आता प्लेऑफच्या शर्यतीसाठी संघांमध्ये जोरदार लढत ही सुरू झाली। तर याच पार्श्वभूमीवर IPLच्या 17व्या सीझनमधील 60वा सामना पाहिला तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पार पडला। तर यावेळी पाहिलं तर मग कोलकाता संघाने हा सामना 18 पॉईंटने जिंकला असून त्यांचा 9वा विजय। परंतु या सामन्याआधी मात्र रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्स संघावर नाराज असल्याचं पाहायला मिळते। खरं तर रोहित शर्माचा KKR संघासोबतचा एक व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात रोहित शर्मा बोलताना दिसतोय आणि त्यामुळेच रोहित शर्माच्या बोलण्यावरूनच आता मग रोहित शर्मा IPL 2024 नंतर IPL मधूनच बाहेर होऊ शकतो किंवा संघ बदलू शकतो असं म्हटलं जाते। तर मग अशात हे प्रकरण काय आणि तसेच वर्ल्ड कप बद्दल सुद्धा एक चिंतेची बाब ही समोर येते। मग अशात एकूण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर काल मुंबई इंडियन्स संघाचा KKR संघाने पराभव केला, पण अशातच आता चर्चा रंगते की रोहित शर्मा आगामी IPL सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही किंवा तो आपला संघ बदलू शकतो। ज्यात खरं तर सामन्याच्या आधी पाहिलं तर दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर सरावासाठी आले होते, तेव्हा मुंबई इंडियन्स संघाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आणि कोलकाता संघाचा कोच आणि त्याचा जुना मित्र अभिषेक नायर यांची भेट झाली। तर या दोन खेळाडूंमध्ये काही चर्चा रंगली, त्याने मुंबई इंडियन्स संघातील अनेक गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। खरं तर ईडन गार्डन्स मैदानावर KKR आणि मुंबईच्या लढती आधी पाहिलं तर एक व्हिडिओ हा व्हायरल झाला, ज्यात रोहित शर्मा KKRचा सहाय्यक कोच अभिषेक नायरशी बोलताना दिसतोय। तर मग अशात या व्हिडिओमध्ये रोहित शर्माने काय काय खुलासे केलेले आहेत आता आपण याबद्दल बोललो। तर खरं तर ईडन गार्डन्स मैदानावर KKR आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये लढत होण्याआधी पाहिलं तर एक व्हिडिओ हा व्हायरल झाला होता। तर यामध्ये रोहित शर्मा KKRचा सहाय्यक कोच अभिषेक नायरशी बोलताना दिसतोय। तर यात रोहित शर्मा अभिषेक नायरला म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही बदलते, हे सर्व त्यांच्यावर अवलंबून आहे, मी या सगळीकडे लक्ष देत नाही, मी कुठेही जात नाही, जे काही ते माझ्या घरचंच आहे, हे मंदिर मी बांधले, ते मी बनवलेले, म्हणजेच मुंबई इंडियन्स संघाला 5 ट्रॉफीज रोहितने जिंकून दिलेले। आणि याशिवाय शेवटी रोहित शर्मा असं म्हणतो की तसंही हे माझं शेवटचं असेल। त्यामुळेच अशात यावरून अंदाज लावला जातोय की आता रोहित शर्माची ही शेवटची IPL आहे की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडून दुसऱ्या संघामध्ये जाईल, तर हे पाहण्यासारखंच आहे। परंतु अशात या सामन्याआधी पाहिलं तर पाऊस आला होता, तेव्हा रोहित शर्मा हा कोलकाताच्या संघांच्या काही सदस्यांबरोबर ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा बसून काहीतरी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला होता। त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर सोबतच बॉलिंग कोच भरत अरुण, फलंदाज मनीष पांडे, गोलंदाज वरुण चक्रवर्ती, यष्टिरक्षक KS भरत हे सुद्धा तिथे उपस्थित होते। त्यामुळेच असं म्हटलं जाते की रोहित शर्मा KKR संघात सुद्धा जाऊ शकतो। ज्यात खरं तर पुढच्या वर्षी पाहिलं तर IPL 2025 साठी 18व्या सीझनसाठी मेगा ऑक्शन आयोजित केली जाणार आहे। त्यामुळेच कदाचित असं म्हटलं जाते की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडून इतर दुसऱ्या संघांसाठी खेळताना दिसू शकतो। ज्यातच काल पाहिलं तर KKR संघांसोबतची चर्चा पाहून बऱ्याच जणांना असंच वाटते की आता रोहित शर्मा KKR संघात सुद्धा जाऊ शकतो। परंतु तसे पाहिले तर यावर्षी मुंबई इंडियन्स संघात पाहिलं तर बरंच काही चांगलं नसल्याचं पाहायला मिळते। त्यामुळेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव तसेच बुमराहसह अनेक खेळाडू IPL 2024 नंतरून मुंबई इंडियन्स संघ सोडू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते। तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामुळे रोहित शर्मा पुढच्या वर्षी खेळणार की नाही याबद्दल सुद्धा शंका उपस्थित केली जाते। त्यामुळेच एकूण पाहिलं तर याच व्हिडिओमुळे असं म्हटलं जाते की आता रोहित शर्मा एकतर IPL 2024 नंतरून IPL मधून बाहेर होऊ शकतो किंवा IPL 2024 नंतर मुंबई इंडियन्स संघ सोडत इतर संघांमध्ये खेळताना दिसू शकतो। अशात तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। संदर्भात सुद्धा एक चिंतेची बाब ही समोर येते, ज्यात खरं तर BCCIने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आधीच टीम इंडियाची घोषणा केलेली, ज्यात टीम इंडियाची कमान पाहिली तर पुन्हा एकदा रोहित शर्माच्याच हातात आहे। तर मग आता वर्ल्ड कप सुरू होण्यास 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, परंतु अशातच IPLचा सीझन पाहिला तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्या या दोघांसाठी सुद्धा वाईट जाताना पाहायला मिळते। त्याचवेळी त्यांच्या IPL संघ मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी सुद्धा या सीझनमध्ये सर्वात खराब राहिली आणि या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघ पाहिला तर बाहेर पडणारा पहिला संघ बनला। त्यामुळे अशात आता या दोन खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढलेली, कारण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन फॉर्ममध्ये नसतील तर संघ चॅम्पियन कसा होणार असा प्रश्न आता टीम इंडिया समोर आहे। मग अशात या दोन्ही खेळाडूंची IPL 2024 मधील आपण कामगिरी पाहूयात।
त्यामध्ये रोहित शर्माची आपण IPL 2024 मधील कामगिरी पाहिली तर खरं तर रोहित शर्माने IPL 2024 मध्ये चांगली सुरुवात ही तर केली होती, परंतु रोहित ज्या प्रकारे शेवटच्या 6 इनिंगमध्ये फलंदाजी करताना दिसतोय ते वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियासाठी चांगलं लक्षण नाही. तर या सीझनमध्ये आत्तापर्यंत रोहितने 13 सामन्यात 349 धावा हे केलेले आहेत. त्या काळात रोहितने शतकसुद्धा झळकावलेले आहे. त्यात आपण रोहित शर्माच्या शेवटच्या 6 इनिंगबद्दल बोललो त्यात हिटमॅनच्या बॅटमधून केवळ 53 धावा हे आलेले आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप पूर्वी रोहित शर्माने फॉर्ममध्ये कमबॅक केला नाही तर टीम इंडियाच्या अडचणी ह्या वाढू शकतात. कारण रोहित शर्मा टीम इंडियासाठी ओपनिंग करतो आणि ओपनिंग चांगली व्हावी अशीच अपेक्षा प्रत्येक संघाची असते. तर आता मग हार्दिक पांड्याची IPL 2024ची कामगिरी पाहिली त्यात IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचे कॅप्टन्सपद हे सांभाळताना दिसतोय. तर मुंबई इंडियन्स संघासोबतच हार्दिकची कामगिरी पाहिली तर सीझनमध्ये खूपच खराब राहिली. एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाल्यानंतरून हार्दिक पांड्या पाहिला तर क्रिकेटच्या मैदानापासून खूप काळ दूर होता. तर मग या सीझनमध्ये पाहिलं तर त्याने कमबॅक केलं, परंतु फॉर्ममध्ये आलेलं नाही. तर या सीझनमध्ये फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने 13 सामन्यांच्या 12 इनिंगमध्ये केवळ 200 धावा हे केलेल्या आहेत. त्याशिवाय पांड्याच्या गोलंदाजीबद्दल बोललो तर गोलंदाजीसुद्धा त्याला काही आश्चर्यकारक कामगिरी करता आलेली नाही. तर या सीझनमध्ये आत्तापर्यंत पांड्याला 11 विकेट घेता आलेले आहेत. त्यात गोलंदाजीसुद्धा पांड्या चांगलाच महागडा ठरलेला आहे. त्यामुळेच एकूण पाहिलं तर हार्दिक पांड्याचा फॉर्मसुद्धा खूपच खराब हा पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच हार्दिक पांड्याला सुद्धा वर्ल्ड कप पूर्वी आपल्या फॉर्ममध्ये कमबॅक हा करावा लागेल, जेणेकरून तो चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी टीम इंडियासाठी करून देऊ शकतो. त्यामुळे दोन्ही खेळाडू पाहिले तर T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कमान ही सांभाळणारे ज्यात कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन असणारे. त्यामुळेच या दोघांचा फॉर्म पाहिला तर IPL मध्ये खूपच खराब चाललाय. त्यामुळेच अशात टीम इंडियाची चिंता ही वाढलेली. पण अशात आता T20 वर्ल्ड कप पूर्वी ते आपल्या फॉर्ममध्ये कमबॅक करतील अशीच आशा प्रत्येक चाहत्याची. तर मग अशात तुम्हाला काय वाटते, रोहित शर्मा IPL 2024 नंतरून जर बाहेर पडलाच तर कोणत्या संघात जावा ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आता CSK संघ प्लेऑफमधून बाहेर झालाय का त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.